लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सिंधू रत्नपारख्यांच्या समोर अशी येणार आहे आणि सिंधूची कर्मकहाणी त्याचप्रमाणे राघवने ही 7 वर्ष कशी काढली या सगळ्याचा एकमेकांच्या समोर उलगडा होत सगळे गैरसमज मिटत आता मात्र खूप मोठा मालिकेमध्ये ट्विस्ट येणार आहे। या सगळ्यासाठी कारणीभूत ठरणार आहे तो म्हणजे विनूच्यामुळेच हे सगळं शक्य होणार आहे आणि आता सिंधू परत येत खूप मोठा धमाका करणार आहे। इकडे आता राणीला स्वतःच्याच पायावरती धोंडा मारल्याचा पश्चाताप होणार आहे, कारण विनू हा विनू नसून तो खरं तर अंकुर असतो, सिंधू आणि राघवचा मुलगा, ज्याला मधूने 9 महिने आपल्या पोटात वाढवलेलं असतं आणि तोच आता ॲक्सिडेंटमध्ये हरवून अनाथाश्रमात पोचून पुन्हा रत्नपारख्यांच्या घरात आलेला असतो। त्यामुळे 9 महिने मधूच्या पोटात राहिल्यामुळे त्याला कुठेतरी मधूबद्दल प्रेम असतं आणि मधूला पण त्याच्याबद्दल ओढ असते, पण खरं प्रेम असतं ते सिंधूबद्दल। आणि सिंधूसाठी विनूच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवत राघवने आता खूप मोठा डिसिजन घेतलेला असतो। इकडे आता विनू सांगत असतो की माझा पाय खूप दुखतोय आणि विनूला खूप त्रास होत असतो। त्याचा त्रास आधीपासून वाढलेला असतो, कारण त्याचं मनसुद्धा आता सिंधू आणि सावी यांच्याकडे ओढ घेत असतं आणि राघवने त्याला आता दोघींचंही नाव काढण्यासाठी बंदी केलेली असते। त्यामुळे तो राघववरती खूप चिडलेला असतो आणि राघवचा राग करायला लागतो। बाबा बदलले, बाबा माझ्यावरती पहिल्यासारखं प्रेम करत नाहीत, बाबा मला अजिबात हल्ली आवडत नाहीत असं म्हणत विनू चिडलेला असतो, त्याचा पाय दुखत असतो। अशातच विनू खूप आजारी पडतो, अंथरुणाला खिळून राहतो। मग मात्र डॉक्टरांना बोलवलं जातं। मधू डॉक्टरांना बोलवते, विनूला हसवण्याचा प्रयत्न करते। कुठेतरी मधूला सुद्धा विनूबद्दल प्रेम वाटत असतं, कारण कसंही झालं तरी 9 महिने तिने अंकुरला म्हणजेच विनूला आपल्या पोटात वाढवलेलं असतं आणि आता मधूला विनूची काळजी वाटत असते। विनू सांगत असतो मी कुणाचेही उपचार घेणार नाही। डॉक्टर सांगतात हा काय बोलतोय? मधू सांगते आम्ही त्याचे उपचार एका दहिगावच्या डॉक्टरांकडे करत होतो आणि त्याच डॉक्टरांकडे उपचार करण्याचा तो हट्ट करतोय। डॉक्टर म्हणतात लहान मुलांच्या मनानेच अर्धा आजार बरा होतो, त्यामुळे तुम्ही त्याच डॉक्टरांकडून त्याची ट्रीटमेंट करून घेतली तरच बरं होईल असं म्हणत आता डॉक्टर खूप मोठा खुलासा करतात। आता मधूला मात्र सिंधूकडून ट्रीटमेंट करून घ्यायची नसते, कारण सिंधू आणि राघव हे जवळ येतील ही भीती वाटत असते आणि आपलं स्थान डळमळीत होईल। पण विनूचा सुद्धा हट्ट असतो की मी ट्रीटमेंट करून घेईन, तर फक्त आणि फक्त डॉक्टर काकूंकडूनच। आता मात्र रत्नपारख्यांना पण चिंता पडते। सगळेजण विचार करतात की आता विनू तर बरा व्हायला पाहिजे, पण सिंधूकडून ट्रीटमेंट करून घेणं कुणालाच मान्य नसतं। सगळ्यात पुढे असते ती राजश्री। राजश्रीचं बदललेलं रूप पाहून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा तिचा खूप राग येत असतो, कारण राजश्री आत्तापर्यंत सिंधूच्या पुढे मागे करत सिंधूने राजश्रीला नवऱ्याचं प्रेम मिळवून दिलं, तिच्या मुलाला सुद्धा लाईनवरती आणलं, तरी सुद्धा राजश्री पटकन बदललेली असते। पण याला सुद्धा एक भयानक भूतकाळ कारणीभूत असतो। राजश्री सिंधूला या घरामध्ये किंवा विनूची ट्रीटमेंट सिंधूकडे करायला पूर्णपणे नकार देते, तिला साथ देत असते ती रुक्मिणी सुद्धा। रुक्मिणी म्हणते राजश्री तू बरोबर बोलतेस, सिंधूचं या घरात नाव पण नको आहे आणि तिची ट्रीटमेंट आपल्या नातवाला घ्यायची म्हणजे तिचं सारखे उपकार घ्यायचे। रत्नाकर म्हणतो तुम्ही वेड्यासारखं काय करताय, कारण जर विनूला बरं करायचं असेल तर आपल्याला सिंधूची मदत घ्यावीच लागेल, कारण आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे। कारण कोणतेही डॉक्टर असले तरी सुद्धा ते विनूवरती उपचार करतील याच भावनेने आपण डॉक्टरांकडे पाहिलं पाहिजे, ना की ती सिंधू आहे किंवा अजून कोणी आहे। डॉक्टर उपचार करताना ज्याप्रमाणे पेशंट कोण आहे हे नाही बघत, त्याचप्रमाणे पेशंटने सुद्धा डॉक्टर कोण आहे हे न पाहता उपचार घेतले पाहिजेत। आपल्याला फक्त विनू बरा होण्याशी मतलब आहे की नाही, त्यामुळे मला असं वाटतं ही चर्चा करू नये, आपण सिंधूकडून ट्रीटमेंट करून घ्यावी। मग मात्र मधू आता विनू ऐकत नाही, त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली असते। मग मधू इकडे सिंधूकडे येते आणि म्हणते सिंधू विनूसाठी तू त्याच्यावरती ट्रीटमेंट कर ना, पण सिंधू नकार देते। सिंधू सांगते कारण तुमच्या नवऱ्याला हे चालणार नाही, त्यांच्यावरतीच ट्रीटमेंट केल्याचे ते पैसे देऊन इकडून निघून गेले होते। मी आता तुमच्या घराशी कोणत्याही प्रकारे जोडू शकत नाही, कारण त्यांनी सांगितलं की आम्ही महागातले महाग डॉक्टर करू आणि विनूची ट्रीटमेंट करू, तर तुम्ही तेच करा, महागातले महाग डॉक्टर करा, विनूची ट्रीटमेंट करा आणि मला या सगळ्यापासून लांब ठेवा।
आता मधू रडकुंडीला येते आणि म्हणते मी तुझ्या पुढे हात जोडते, विनूसाठी तू त्याची ट्रीटमेंट कर. सिंधू नकार देते. मग मधू चिडते आणि म्हणते हे बघा तुमच्या दोघांच्या मधले वाद तुम्ही बाजूला ठेवा, ते एवढ्याशा जीवाने काय केलंय, सिंधू तू विचार कर ना, असं म्हणत ती सिंधूला इमोशनल करते. आता मात्र विनूसाठी, खास विनूसाठी, या सगळ्यासाठी सिंधू तयार होते. मधू तिचे आभार मानते आणि आता सिंधूकडे पुन्हा एकदा विनूची ट्रीटमेंट सुरू करायचं ठरतं. राघवने या सगळ्याला नकार दिलेला असतो. अखेर आता सगळे घरचे आणि विनूमुळे राघवसुद्धा ट्रीटमेंट घ्यायला तयार होतो, म्हणजे विनूची ट्रीटमेंट करायला तयार होतो. सिंधू आता ट्रीटमेंट करत असताना इकडे राघवसोबत तिची भेट होते. राघव अजूनही त्याच ट्रॉमामध्ये असतो की सावी कुणाची मुलगी आहे, हा मंगेश कोण आहे. सिंधू ट्रीटमेंट सुरू करते पण राघवचे प्रश्न काही संपत नसतात. राघव सिंधूसमोर अनेकदा प्रश्न करत असतो, सावी कुणाची मुलगी आहे, सिंधू माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस, सावी कुणाची मुलगी आहे. आता मात्र सिंधूला काहीच पर्याय नसतो. सिंधू सांगते सावी माझी मुलगी आहे. राघव म्हणतो कसं शक्य आहे, तू तर कधीच आई होऊ शकत नव्हतीस. त्यावेळेला सिंधू सांगते मी आई होऊ शकत नव्हते पण चमत्कार घडलाय, कारण ज्याप्रमाणे तुम्ही आणि घरचे मला विसरू शकत नाही असं मला वाटत होतं, पण विसरलात ना, त्याचप्रमाणे मला मूल होऊ शकत नाही हे तुम्हाला वाटणारी शंका पण खोटी ठरली. मी आई बनू शकले, देवाने चमत्कार केला, कारण माझे आप्पा गेल्यानंतर तुम्हीच सगळे माझे जग होतात, पण तुम्ही सगळे मला विसरलात. तुम्ही विसरलात म्हणून माझ्या ओटीमध्ये देवाने सावीला टाकलं, जेणेकरून माझं पुढचं आयुष्य सुकर व्हावं. देवसुद्धा परीक्षा बघतो पण त्यातसुद्धा तो प्रत्येकाला काही ना काहीतरी देतच असतो, तसं मला सावीला दिलं. राघव म्हणतो मग सांग ना, सावीचे वडील कोण आहेत, सावीचे वडील कोण आहेत सांग ना. सिंधू म्हणते ते सगळं जाणून घ्यायची तुम्हाला काही गरज नाही आहे, कारण गेली 7 वर्ष मला शोधण्याची जशी तुम्हाला गरज मला हे सांगण्याची गरज वाटत नाही. मग मात्र राघव चिडतो आणि सिंधूकडे रागारागात पाहायला लागतो. आता सिंधू सांगते मी विनूची ट्रीटमेंट करायला आले तर मी विनूची ट्रीटमेंटच करणार. सिंधू विनूची ट्रीटमेंट चालू करते. त्याच वेळेला सगळं रत्नपारख्यांच्या समोर सिंधू आता येते. सिंधू आमने सामने आल्यावरती राजश्री, रुक्मिणी सगळेजण सिंधूकडे रागारागात पाहतात. रत्नाकर मात्र सिंधूला आपलं मानतो. इकडे आता राजश्री रागारागामध्ये सिंधूकडे पाहते आणि म्हणते इतके वर्ष एकटी राहतेस आणि तुला या आईला सांगायची गरज सुद्धा वाटली नाही का, असं म्हणत राजश्री रागारागात सिंधूकडे पाहते. आता सिंधूचं रत्नपारख्यांच्या घरामध्ये आगमन झालेलं असतं. अशा पद्धतीने सिंधू आता रत्नपारख्यांच्या घरात आलेली आहे. विनायक आणि सावी या दोघांनी सिंधू राघवला पुन्हा एकत्र आणलेलं आहे. आता विनूची ट्रीटमेंट करता करता सिंधूचं खरं सगळं राघवच्या समोर येणार आहे. म्हणजे ज्या वेळेला सिंधू घर सोडून गेली त्याच वेळेला ती प्रेग्नंट होती. सावी आपलीच मुलगी आहे आणि त्यानंतर दुसरा खुलासा होणार असतो, तो म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये हरवलेला आपला मुलगा अंकुर हा विनू आहे. आता खरं तर चौघांची फॅमिली आहे बायोलॉजिकली. हे दोघं जण सावी आणि विनू यांचे आई बाबा आहेत. या सत्याचा उलगडा झाल्यावरती अजूनही लग्न न झालेल्या मधूसोबत राघव नातं कसं तोडणार, पुन्हा या चौघांची फॅमिली एकत्र कशी येणार, हे मात्र या भागातच कळणार आहे.